रणजित कासलेचा नवा व्हिडिओ। कासले शरण येणार? पोलिसांना चॅलेंज देणारा कासले नरमला। महाराष्ट्र पोलिसांना ओपन चॅलेंज देतो की त्यांनी मला पकडून दाखवा मित्रांनो। ऐकलं? हा आहे निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले। वाल्मिक कराडच्या एन्काउंटरसाठी आपल्याला ऑफर देण्यात आल्याचा दावा कासलेनं केला होता। कासलेच्या दाव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली। राऊतांनी कासलेनं मुंडेंबाबत केलेल्या दाव्याच्या चौकशीची मागणी केली। मात्र याच मस्तबाल कासलेनं प्रशासनालाच खुलं आव्हान दिलं होतं। कुठल्याही संकटाचा आजपर्यंत मी सामना केलेला आहे। त्याप्रमाणेच मित्रांनो मी फेस करणार आहे आणि मी महाराष्ट्र पोलिसांना, बीड पोलिसांना सरेंडर होण्याचा निर्णय घेतलेला आहे मित्रांनो। कारण सिस्टमच्या विरोधात जास्त दिवस लढता येत नाही हे मला जाणवलेलं आहे। कासलेनं कराडच्या एन्काउंटरची ऑफर दिल्याचा दावा केला होता। एवढंच नव्हे तर पोलीस डायरीत एन्काउंटरची नोंद केल्याचंही कासलेनं सांगितलं। कासलेनं थेट मुंडेंचं नाव घेतलं असलं तरी मुंडेंनी याबाबत मौन बाळगलंय। त्यामुळे एकीकडे पोलीस यंत्रणेला आव्हान देणारा कासले लवकरच शरण येण्याचा दावा करतोय। मात्र कासलेनं केलेल्या दाव्यामागे कोणाचा दबाव होता? कासलेचा आका कोण? आणि कासलेनं केलेल्या दाव्यात खरंच तथ्य आहे का? कासलेनं नोंद केलेल्या पोलीस डायरीचं काय झालं? आणि ज्या धनंजय मुंडेंचं नाव कासलेनं घेतलं त्यांच्यावर कारवाई होणार का? याची उत्तरं पोलिसांना शरण आल्यावर तरी मिळणार का? की बीड फाईल्सच्या गठ्ठ्यात कासले प्रकरणही दबलं जाणार? हेच पाहायचं। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।